सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठ्या बातमीची जी चर्चा होती, शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाकडे जाणार, आणि या घडीच्या या बातमीने मात्र सगळ्यांनाच चकित केलंय। उद्धव साहेब आम्हाला माफ करा, पुन्हा एकदा शिवसेनेत घ्या, आम्ही खरे शिवसैनिक आहोत, आम्हाला आता गरज आहे, असे म्हणत अनेक आमदारांची पुन्हा घरवापसी। शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला जाणार इथपासून ते ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचंड मोठा विजय इथपर्यंतचा प्रवास मित्रांनो ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा होता। आणि या प्रवासामुळे उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये कमबॅक पाहायला मिळतंय। ठाकरेंचा हा नवीन ठाकरेबाणा देशात आता चर्चेला जातोय। मित्रांनो, कोणकोणते नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आणि शिवसेनेचा धनुष्यबाण कसा गोठवतोय, आणि मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे आमदार कसे अपात्र, या सगळ्या घडामोडींचा घेतलेला हा मित्रांनो नवीनच आढावा। आपण जर सामान्य शिवसैनिक, सामान्य नागरिक असाल तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। राज्याच्या दृष्टिकोनातून या व्हिडिओने देशात आणि महाराष्ट्रात ठाकरेंचं बळ किती मोठं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा कमबॅक सर्वांसाठी आशादायी चित्र महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीसाठी, संविधानासाठी खूप महत्त्वाचे होते। आणि तसाच निकाल सुप्रीम कोर्टातून मित्रांनो आल्यामुळे उद्धव ठाकरेंची सरसी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती झाल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे। घेऊया बातमीचा नवीन आढावा। नेमकं आज दिवसभरामध्ये घडलंय काय, नेमकी बातमी काय आहे, कोण कोण करणार प्रवेश, नेमका शिवसेनेच्या बाबतीतला सुप्रीम कोर्टातला आजचा ठाकरेंचा विजय कसा, ते देखील आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सविस्तर अपडेट। सध्या देशाच्या राजकारणामध्ये एकच चर्चा आहे, शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे। यावरती सुप्रीम कोर्टाच्या त्रिस्तरीय खंडपीठासमोर ही सुनावणी गेली 7 दिवस चालू आहे। या सुनावणीकडे राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं लक्ष आहे, देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षांचं लक्ष आहे। हा निकाल नेमका कुणाच्या बाजून लागतो आणि यामध्ये कोण विजयी ठरतं, लोकशाही जिंकते की हरते, याचा सर्वात निकाल लागणार आहे। आणि या दृष्टीनं उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे गेले 7 दिवस युक्तिवाद केला, यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे। शिंदे सेना आता गॅसवरती गेल्याचं चित्र आहे। मित्रांनो, या दिवशी सध्या दिवसभरामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी ही नक्कीच बॅड न्यूज असणार आहे, कारण की शिवसेनेचं असलेलं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने जरी दिलं असलं तरी आज सुप्रीम कोर्टातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। एकनाथ शिंदेंकडे असणारं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार असल्याची माहिती समोर येते। चिन्ह गोठवल्यास एकनाथ शिंदेंना नवीन पक्षाने चिन्ह घ्यावं लागेल, आणि तिथून पुढचा प्रवास शिंदे सेनेसाठी खूप खडतर आणि अतिशय भयानक असू शकतो। पुन्हा पायावरती उभं राहणं, पुन्हा निवडून येणं अतिशय अवघड ठरू शकतं, आणि याच तत्वावरती 39 आमदार देखील अपात्र होऊ शकतात। शिवसेनेचं नाव देखील उद्धव ठाकरेंना मिळू शकतं। या सगळ्या प्रकरणातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही बाब अतिशय खेदजनक ठरेल। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सगळ्याच लोकांचं लक्ष लागत असताना आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, उपनेते आणि गटनेते यांनी देखील या निकालाकडे अतिशय बारकाईने पाहायला सुरुवात केली आहे। हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरायला सुरुवात झाली, आणि या लोकांनी देखील पुन्हा उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्यास सुरुवात केली। उद्धव साहेब आम्हाला माफ करा, आम्ही जुने कडवट निष्ठावान शिवसैनिक आहोत, शिवसैनिक असल्याकारणाने आम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेत घ्या, असं म्हणत या आमदारांनी आणि खासदारांनी पुन्हा ठाकरेंशी लोटांगण घालत पक्षप्रवेशासाठी आपली लाईन चालू केल्याचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू होणार आहे। आणि याचा पहिला अध्याय महाराष्ट्रात मुंबईतून सुरू झाल्याचं सध्या निष्पन्न होत आहे। मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू पुन्हा एकदा कणखरपणे पुढे येत
देशाच्या राजकारणामध्ये ठाकरेंचा करिश्मा पुन्हा सर्वांसमोर दिसतोय. उद्धव ठाकरे संपले, ठाकरेंची शिवसेना संपली असे म्हणणारे ग्राउंड लेवलला सामान्य नागरिक आणि सामान्य शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेसोबत कसे जोडले गेले आहेत याचं उत्तम उदाहरण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याच एका धर्तीवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा उभं राहणं, पुन्हा सत्तेत येणं मुश्किल असल्याकारणे त्यांचेच काही सगळे बहुतांश सदस्य पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गळाला लागणार आहेत. या सगळ्या घडामोडीवरून एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा उभी राहणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणासमोर होता. एकंदरीत पाहता मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे सेनेला सुप्रीम कोर्टात आणि इकडे मात्र महाराष्ट्रात सगळीकडूनच नेस्तनाबूत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी आपली बाजी लावत उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत, तर इकडे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या चरणाशी लीन होण्याचं म्हटलंय. एकंदरीत मित्रांनो, राज्यात पुन्हा उद्धव ठाकरेंचं पर्व तयार होत आहे. धन्यवाद.